श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वटपौर्णिमेचा ब्लॉग बनवलेला आहे आणि घरातील सगळी कामे वगैरे आवरून आता आम्ही सगळ्याजणी मिळून चाललेलो आहे वडाची पूजा करण्यासाठी। आम्ही आवरून आलेलो आहोत खाली आणि हे ताई येणार होत्या म्हणून आम्ही 2 मिनिटं त्यांची वाट बघितली। आता त्यांचं आवरून झालेलं आहे, त्या यायला लागलेल्या आहेत आणि आता आपण चालत जाणार आहोत वडाकडे। आम्ही चाललेलो आहोत चालत। इथं पडलेलं होतं झाड, त्याच्यातून वाट काढत आम्ही चाललेलो आहोत हळूहळू पुढे। सगळ्यांनी छान अशी काठपदर साडी घातलेली आहे आणि सगळ्या अशा छान तयार झालेल्या आहेत गजरा वगैरे लावून। आणि भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना एक विशेष महत्त्व आहे आणि त्यातीलच एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा सण पती पत्नीच्या अतूट नात्यांचे आणि आदराचे प्रतीक आहे। आजच्या ब्लॉगमध्ये आपण वटपौर्णिमेचे थोडेसे महत्त्व आणि जास्त काय माहिती नाही, पण जे पण काय मला माहिती आहे ते थोडंसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तिच्याशी जोडलेल्या काही खास परंपरा तेही सांगणार आहे। आता आपण सगळ्यात आधी वटपौर्णिमेची कथा अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत। आता बऱ्याच जणांना माहिती असेल तरी सुद्धा मी थोडक्यात सांगणार आहे। ही गोष्ट आहे सती सावित्री आणि तिचा पती सत्यवान यांची। सत्यवानांचे आयुष्य खूप कमी होतं। एका ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सत्यवान जंगलात लाकडं तोडत होता तेव्हा अचानक त्याचे प्राण गेले। तिथे साक्षात यमराज त्यांचे प्राण घेण्यासाठी आले। पण सावित्री ही सामान्य स्त्री नव्हती, ती अत्यंत बुद्धिवान आणि पतिनिष्ठ होती। तिने यमराजांचा पाठलाग करायला सुरुवात केली। यमराजांनी तिला अनेकदा मागे जाण्यास सांगितले, पण सावित्रीने काय हार मानली नाही। तिच्या या दृढ निश्चयावर आणि बुद्धीवर प्रसन्न होऊन यमराजांनी तिला 3 वर मागण्यास सांगितले। तिने हुशारीने 3ऱ्या वरात तिने आपल्या पतीचे प्राण आणि अखंड सौभाग्याचे वरदान मागून घेतले। यमराजाला तिची बुद्धी मान्य करावी लागली आणि सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। हा सगळा प्रसंग एका वडाच्या झाडाखाली घडला होता, म्हणूनच वडाच्या झाडाला या सणात खूप महत्त्व आहे। ही थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेली आहे वटपौर्णिमेची कथा। ह्याच्यानंतर बघा मी आजूबाजूचा व्ह्यू वगैरे घेतलेला आहे आणि ह्या बाकीच्या महिला किती छान तयार होऊन आलेल्या आहेत। मस्त काठपदर साडी वगैरे घालून गजरा बिजरा लावून। कसं वडाच्या झाडाभोवती जास्त जागा नसल्यामुळे त्यांची पूजा झाल्यानंतर आम्ही पूजा करणार होतो, तोपर्यंत मी त्यांचाही व्हिडिओ घेतलेला आहे। छान पूजा वगैरे त्या करणार आहेत। त्याच्यानंतर आम्ही सगळ्याच जणी एकमेकींची म्हणतात ना वाण देतात, वाण हे देणार आहोत। आता ह्यांची पूजा झाली की मी आणि माझ्यासोबत ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या त्या मिळून सगळ्याजणी आम्ही छान पूजा करणार आहोत। तुम्हाला पुढे दिसेलच। बघा आता हा धागा आपल्याला गुंडाळायचा असतो 5 किंवा 7 वेळा। आता हा धागा आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी गुंडाळून प्रार्थना करणार आहोत। सगळ्यात पहिले यांची झाली का आपण पूजा करून घेऊयात। बघा वडाचे झाड हे शेकडो वर्ष जगू शकते, म्हणूनच याला अक्षय वृक्ष किंवा वटवृक्ष असेही म्हणतात। आणि वडाचे झाड हे आपल्याला 24 तास खूप सारा ऑक्सिजन देतं। जसा हा वटवृक्ष वर्षानुवर्ष ताठ मानेने जगतो आणि सगळ्यांना सावली देतो, तसंच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो आणि आपला संसार या वडाच्या झाडासारखाच बहरू दे, हाच या पूजेमागचा खरा उद्देश असतो। आता बघा मी पूजा वगैरे आधीच करून घेतलेली आहे। आपण वडाची पूजा कसं पाणी पहिलं वाहून त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून आपण ओटीचं वगैरे सामान त्याच्यानंतर फळे वगैरे वाहून ते सगळं झाल्यानंतर मी धागा गुंडाळायला घेतलेला आहे। मला व्हिडिओ करायची तर फार इच्छा होती सगळी पूजा करताना, पण व्हिडिओ करायलाच कुणी नव्हतं। मग नंतर तिथे एक ताई उभ्या होत्या, त्यांना म्हटलं निदान धागा गुंडाळताना तरी तुम्ही व्हिडिओ घ्या। मग त्यांनी तेवढाच धागा गुंडाळताना व्हिडिओ घेतलेला आहे। त्याच्यानंतर फेऱ्या मारल्यानंतर आम्ही सुवासिनींच्या मी 5 सुवासिनींच्या ओट्या भरलेल्या आहेत, त्याही तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तुम्ही व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा।
आता बघा सगळ्यांचा एक छान मी व्हिडिओ घेतलेला आहे, सगळ्यांना उभं करून. बघा सगळ्या जणींच्या चेहऱ्यावर छान स्माईल आहे. इथं ओटी भरायचं पण काम चालू होतं. मी भरून घेतलेल्या होत्या सगळ्यांच्या ओट्या. आता माझी भरणार होते त्या ताई, पण त्यांना म्हटलं की आपण पहिला एक छोटासा व्हिडिओ घेऊ, मग परत अजून ओटी. बघा ह्या किती छान हसतायत. खूप त्या दिवशी आम्ही सगळ्याजणी खुश होतो. आता याच्यानंतर ह्या ताई ओटी भरायला लागलेल्या आहेत. आता यांची ओटी भरल्यानंतर माझी ओटी भरणार आहेत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशा पुढच्या नवीन व्लॉगमध्ये.